वंदे मातरम सोशल मीडिया परिवार. तर मी आज बघा ज्या रिक्षामध्ये मी बसली आहे ना, ते जे रिक्षावाले आहेत ते माझे 5वीतले मित्र आहेत आणि त्यांनी मला बरोबर ओळखलं म्हणून मला फार आनंद झाला. ज्यावेळेला आपल्याला एकदम 4थीतले 5वीतले असे म्हणजे लहानपणी म्हणजे आपण 5-10 वर्षाचं वगैरे असतो त्यावेळेस जर कोणी मित्र मैत्रिणी भेटल्या ना तर खूप बरं वाटतं. तर मला ते फार फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं झालं आहे. तर त्यांचं नाव सांगतील ते. 1 मिनटं थांबा, ते सांगतील त्यांचं नाव. बोला. माझं नाव शैलेश सावंत. माझ्या वर्गात होतात ना. कशी होती मी लहानपणी? भेट झाली. लहानपणी म्हणाली ना बुटकी होती, आम्हाला वाटत नव्हतं एवढी उंच व्हायची. आणि छान दिसायची, खूप छान दिसायची. मग आता नाही छान दिसत? आता पण दिसते. त्या टायमाला पण खरं म्हणाली छान होती आणि सर्वांशी मिळून मिसळून राहायची, अशी मजाक वगैरे करायची. आम्हाला खूप बरं वाटायचं. आज बरेच वर्षांनी गेल्यानंतर राजकारणामध्ये गेल्यामुळे आमची काय भेट झाली नाही. समाजकारण राजकारणामुळे भेट झाली नाही. त्या पण तिची आपल्याला आज बऱ्याच दिवसांनी आमची भेट झाली आणि खरंच खूप आनंद झाला. आम्ही जेव्हा वर्गातले जेव्हा मित्र भेटतात अचानक मध्ये शाळेतले, तर जुन्या आठवणी जाग्या होत्या आणि खरंच मला खूप आनंद झाला त्यांना भेटून. ती लहानपणी खूप मस्तीखोर होती माझी मैत्रीण, ती नाही ना आपली मारोली चर्चमध्ये राहायची ती. आपल्या पांढरे सर होते, पांढरे सर, शिंदे सर आणि शिंदे सर लय मारायचे. मला पण, मी तर रोज मार खायची एक छडी त्यांची. आपल्या वर्गात शाळेतले बघतील ना मित्र. हा, आणि पांढरे सर पण होते ना, पांढरे शिपाई होते ते पण. त्यांची जी आमची पोझिशन होती ना, सरांपेक्षा पण जास्त सगळे लोक त्यांना घाबरायचे, पांढरे सरांना. आणखीन कांबळे मॅडम आणि फणसे मॅडम आणि त्या लोकांनी आम्हाला घडवलंय बघा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण आहे. मी कुठे वेगळ्या ठिकाणी आहे, शैलेश सावंत यांचं नाव आहे, हे वेगळ्या ठिकाणी. परंतु आज मी अचानक त्यांच्या रिक्षामध्ये भेटले आणि ते म्हणतात, मॅडम तुम्ही आमच्या रिक्षात बसला म्हणून काय बोललात, आमचं भाग्य आहे. मी म्हटलं ह्यांचं भाग्य कसं काय मी रिक्षात बसल्यानंतर. परंतु नंतर त्यांनी सांगितलं की आपण लहानपणीचे मित्र मैत्रिणी आहोत, मारोली चर्च. मग मी त्यांचा चेहरा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. तसं पाहायला गेलं ना, नको, मी मोगऱ्याची फॅन आहे पण मोगरा नको मला. तर मला फ्लॅशबॅकमध्ये आठवलं आणि मी खरंच खूप मस्तीखोर होती म्हणजे. आणि तसं बघायला गेलं तर हे जे आहेत ना ते शांतच होते. मी यांना कधी मस्ती करताना एवढं बघितलं नव्हतं. पण आज आणि हुशार, अभ्यासामध्ये हुशार होता. मी एवढी अभ्यासात हुशार नव्हती, मी मस्ती करण्यामध्ये. परंतु मी समाजकारणाकडे राजकारणाकडे वळली आणि आता आमच्या अचानक